नमस्ते, सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मी आपल्याला मटन दम बिर्याणी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत सांगणार आहे। या पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवली तर खूप टेस्टी बनेल आणि मटन इतके सॉफ्ट आणि ज्युसीही बनेल। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर 1 किलोच्या प्रमाणात आपण मटन बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी सर्वात प्रथम आपण 1 किलो बोनलेस मटन स्वच्छ धुवून घेतले आहे मी। तर हे मटन मॅग्नेट करण्यासाठी आपल्याला 2 चम्मच मीठ घालायचे आहे। त्यानंतर हळद घालायची आहे 1 चम्मच। त्यानंतर आले लसूण पेस्ट 2 चम्मच। त्यानंतर कोल्हापुरी मटन बिर्याणी मसाला 4 चम्मच घातला आहे मी। त्यानंतर कस्तुरी मेथी 2 चम्मच घातली आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना घातला आहे। फ्रेश पुदिना घेतला आहे मी। त्यानंतर 7 मिरच्या घेतल्या आहेत। याची पेस्ट बनवून मी मटनमध्ये घातली आहे। त्यानंतर खडा मसाला 1 स्टार फूल, 3 दालचिनीचे तुकडे, 1 काळी वेलची, 4 हिरव्या वेलच्या, 7 ते 8 लवंग। त्यानंतर दही घालायचे आहे। हे ताजे फ्रेश दही घेतले आहे मी। घट्ट असे दही आहे, ते 4 ते 5 चम्मच घातले आहे मी। हे दही घालून छान असं मिक्स करून घेऊ। मी डब्यामध्येच घेतले आहे हे मिक्स करायला, कारण आपल्याला डब्याचे टोपण लावून 3 तासासाठी फ्रीजमध्ये मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचे आहे, म्हणून मी डब्यामध्येच घेतले आहे। तर 3 तास मॅग्नेट होई तोपर्यंत मी तांबडा पांढरा करून घेऊ आणि मग बिर्याणीची तयारी करू। तर पांढरा तांबडा मी करून घेते आणि बिर्याणी करायला घेऊ। तर 3 तास झाले आहेत। 3 तासामध्ये माझा तांबडा पांढरा बनवून तयार झाला आहे। त्यानंतर 1 किलो कांदा कट करून झाला आहे, अर्धा किलो टमाटर कट करून झाले आहेत। तर आता आपण बिर्याणीला सुरुवात करू। बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी 1 कढई घेतली आहे। कढईमध्ये 1 वाटी तेल घातले आहे। तुम्ही कुकरही वापरू शकता, पण मी कढई वापरते आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण 1 किलो जो कांदा घेतला होता कट करून तो घालणार आहोत। तर 1 किलो तांदळासाठी 1 किलो कांदा आणि 1 किलो मटन घेतले आहे आपण। तर हा कांदा भाजण्यासाठी खूप वेळ लागणार आहे। लालसर भाजायचा आहे आपल्याला, त्यामुळे खूप वेळ लागणार आहे। तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती भात करून घेऊ। तर एका पातेल्यामध्ये मी तेल घातले आहे 4 ते 5 चम्मच। तेल चांगलं तापलं की आपण त्यामध्ये खडा मसाला घालू। तर 2 स्टार फूल घातले आहेत मी, 4 छोटे तुकडे दालचिनीचे घातले आहेत, 5 ते 6 लवंग घेतले आहेत। त्यानंतर मिरी घेतली आहे 8-10, 1 काळी वेलची घेतली आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट 2 चम्मच घेतले आहे। हे सर्व मी मंद आचेवर छान असं फ्राय करून घेतलं। त्यानंतर मी 1 किलो तांदूळ घेतला आहे। हा तांदूळ मी इंडिया गेट घेतला होता। तुम्ही कोणताही बिर्याणीचा तांदूळ वापरू शकता। हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला आहे। तर हा तांदूळ मी या तेला घातला आहे आणि त्यानंतर मी 1 ते 1.5 चम्मच मीठ घातले आहे तांदळात आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला
मटण बिर्याणी मसाला पण या तांदळामध्ये घालायचा आहे, कारण मटण बिर्याणी मसाला तांदळामध्ये घातल्यामुळे भात ज्यावेळी शिजतो त्यामुळे आतपर्यंत मीठ आणि बिर्याणी मसाल्याची चव उतरते. म्हणून आपण 2 चम्मच मटण बिर्याणी मसाला वापरणार आहोत. आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर 1 किलो तांदळासाठी मी 1.5 लिटर पाणी घातले होते इंडिया गेट. प्रत्येक तांदळासाठी कमी जास्त पाणी लागू शकतं. तर मी 1.5 लिटर गरम पाणी करून घेतले होते. हे गरम पाणी मी तांदळामध्ये घातले आहे. हे तांदूळ आपण भात बनवत असतानाच मी एका साईडला कांदा पण भाजत आहे आणि एका साईडला भात पण बनत आहे. तर हे भातावरती आपण एक झाकण ठेवून घेऊ आणि आपण आता कांदा बघू कसा भाजलाय. तर कांदा आपला पूर्णपणे भाजलेला नाही आहे, अजून थोडा कच्चाच आहे कांदा. तोपर्यंत आपला भात पण तयार झाला आहे. तर थोडंसं पाणी आहे यामध्ये. तोपर्यंत आपण यामध्ये अन्नपूर्णाची पानं घालणार आहोत, कारण यामुळे खूप छान सुगंध येतो, खूप छान स्वाद येतो. त्यामुळे ही अन्नपूर्णेची पानं मिळाली तर नक्की घाला तुम्ही पण. तर ही पानं मी आत घालून एक 5 मिनटं मंद आचेवर भात ठेवणार आहे. तर आपल्याला पूर्णपणे भात शिजवून नाही घ्यायचा आहे, थोडासा कच्चाच घ्यायचा आहे. तर परत झाकण ठेवून मी एक 5 मिनटं गॅस बंद केला आहे. तोपर्यंत आपला कांदाही छान भाजला आहे, लालसर झाला आहे बघा. त्यामध्ये मी 3 ते 4 तमालपत्री घातली आहे. त्यानंतर अर्धा किलो मी टमाटर स्वच्छ धुवून घेतले होते, त्यानंतर कट करून घेतले होते, ते यामध्ये घालू. टमाटर अर्धा किलोच घेतले होते, कारण मी दही वापरलं आहे म्हणून मी अर्धा किलो टमाटर घेतले होते. आता या टमाटरमध्ये आपण लगेच मीठ घालणार आहोत 1 चम्मच, कारण मीठ लगेच घातल्यामुळे टमाटर वितळतो. तर आता आपण मॅग्नेट केलेलं मटण यामध्ये घालणार आहोत. हे मॅग्नेट केलेलं मटण घातलं की आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून ठेवू. तर आपण 10 मिनिटांनी हे मटण हलवत राहू. तर 10 मिनिटानंतर मी परत थोडं कोथिंबीर घातली आहे, थोडा बिर्याणी मसाला 1 चम्मच घातला आहे, परत झाकण लावून ठेवले आहे. तर आता आपले छान असे मटण शिजत आले आहे. कांदा टोमॅटो चांगला मॅश झाला आहे, बघू शकता तुम्ही किती छान तेल सुटले आहे याला. तर आता आपण 1 ते 2 वाटी गरम पाणी घालून परत झाकण लावून ठेवू. तर आपला भात पण आता शिजला आहे, छान मोकळा झाला आहे आणि मटणही आपले छान सॉफ्ट झाले आहे. तर आता आपण लेअर लावायला घेऊ. तर लेअर लावण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी तूप घातले आहे तळाला. त्यानंतर भाताची 1 लेअर लावली आहे आणि त्यानंतर आपण मटणाची लेअर लावणार आहोत. तोपर्यंत एका गॅसवर आपण कोळसा लालसर होण्यासाठी ठेवू. आता आपण मटणाची लेअर लावणार आहोत. तुम्ही मटणाच्या ग्रेव्ही बघू शकता केवढी पातळ किती झाली आहे किंवा घट्ट झाली आहे, कन्सिस्टन्सी किती आहे बघू शकता. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर भाताच्या लेअरवर आपण छान असं मटणाची लेअर पसरून घेऊ. सगळीकडे मटण घालायचे आहे आपल्याला, एका ठिकाणी नाही वापरायचे आहे. तर छान अशी लेअर झाली आहे मटणाची. त्यानंतर आपण भाताची परत लेअर लावून घेऊ. भाताची लेअर झाली की परत आपल्याला मटणाची लेअर लावायची आहे. परत आपण मटणाची लेअर लावून घेऊ, दुसरी लेअर आहे ही. त्यानंतर तिसरी भाताची लेअर लावून घेऊ. त्यानंतर तिसरी मटणाची लेअर लावून घेऊ आणि चौथी भाताची लेअर लावून घेऊ. अशा पद्धतीने आपले
4 भाताचे लेयर आणि 3 मटणाचे लेयर लावून झाले आहेत. तर आता आपण कलर घालायला घेऊ. तर एका चम्मचमध्ये मी पाण्यात कलर घातला आहे आणि तो थोडासा एका साईडनं सोडला आहे आणि लाल कलरही एका साईडनं सोडला आहे. तर एका साईडनं लाल कलर सोडून झाला आहे. आता आपण एका वाटीमध्ये कणिक आणि पाणी मिक्स करून थोडं पातळसं असं मिश्रण करून पातेल्याच्या साईडनं लावून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर भातावर एक प्लेट ठेवली होती मी आणि त्यामध्ये लालसर असा जो कोळसा घेतला आहे आपण तो ठेवला आहे आणि या कोळशावरती आपण दम देण्यासाठी 2 चम्मच तूप सोडायचे आहे. तर हा दम छान असा बसतो. तूप सोडल्या सोडल्या लगेचच आपण झाकण ठेवायचे आहे त्यावरती आणि 15 ते 20 मिनिटासाठी छान मंद आचेवर याला दम द्यायचा आहे. मंद आचेवर हे 15-20 मिनटं मी ठेवले होते. तर आता 15-20 मिनटं झाली आहेत. आपली बिर्याणी झाली आहे तयार. आता बघा किती पॅक बसला आहे. हे कणकीमुळे पॅक होतं आणि छान दम लागतो. हवा जायला बाहेर जागाच नसते, त्यामुळे छान दम लागतो. तर आपली मटण दम बिर्याणी तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. छान सुगंध येत आहे, बाहेरपर्यंत सुगंध जात आहे. छान असे तांदूळ पण फुलले आहेत आणि मटण पण इतके सॉफ्ट झाले आहे. तर तुम्ही बघू शकता. तर बिर्याणी तयार झाल्यानंतर तुम्ही वरून फ्राय केलेला कांदा वापरू शकता, मी वापरला नाही आहे. तर आपली बिर्याणी तयार झाली आहे. खूप छान सॉफ्ट असं मटण शिजलं आहे. भात पण बघू शकता तुम्ही किती छान मोकळा मोकळा झाला आहे आणि सॉफ्ट पण आहे. भात मऊ आहे आणि मोकळाही झाला आहे. आता तुम्ही मटणही बघू शकता किती छान शिजले आहे ते. तर बघा, मटणही छान सॉफ्ट आणि ज्युसी बनले आहे आणि सुगंधही इतका छान येत आहे. सर्वजण खाण्यासाठी आले आहेत. सर्व म्हणत आहेत लवकर लवकर व्हिडिओ संपवा आणि आम्हाला बिर्याणी खायला द्या. तर तुम्हीही अशी बिर्याणी नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये कशी झाली आहे ते सांगा. बिर्याणीसोबत मी तांबडा पांढराही आज बनवला आहे. तांबड्या पांढऱ्याची पण रेसिपी मी लवकरच शेअर करेन. तांबडा पांढरा मटण, सोलकढी आणि बिर्याणी असा आजचा बेत होता. थँक्यू.